नमस्कार. मी प्रशांत भालशंकर, बहाच्य भाषण रोजी क्रीडा व शिक्षण प्राधिकरण मंडळ या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष. मी गेली 15 वर्ष ग्रामीण भागातल्या युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र या माध्यमातून छोटे छोटे व्यवसाय आणि त्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी मी प्रयत्न करत राहतो. त्यानंतर मी राज्याचे माजी उपसभापती रासू गवई या नावानं सुद्धा धाराशिवमध्ये मी रासू गवई सोशल एज्युकेशन फाउंडेशन चालू केलं. त्या परिसरामध्ये मी त्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या लोकांना व्यवसाय शिक्षण देणं, त्यांच्या हाताला काम देणं, महिला सक्षमीकरण करणं आणि त्या महिलांना रोजगार देणं हे काम मी त्या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून मी करतो. एक तर मराठवाडा, एक पश्चिम महाराष्ट्र. आज मला एकच विनंती करायची आहे. गेली 25 वर्ष या परिसरातल्या लोकांना रोजगार देण्याचं काम या दोन्ही संस्थे माझ्या संस्थेला राज्य शासनानं 2010-11ला राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागानं दलित मित्र पुरस्कार दिलेला आहे. 2010-11ला. आज 2025ला मी तुम्हाला बोलतोय. आजही माझ्या माध्यमातून या माझ्या महिला आहेत, त्या भगिनी आहेत, त्या भगिनींनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून माझी बालचक्र क्रीडा व शिक्षण प्राधिकरण मंडळ या संस्थेच्या माध्यमातून त्यांना सक्षमीकरण करणं, महिलांचा उद्धार करणं, महिला सक्षमीकरण करणं. सर, मला एक सांगायचं आहे तुम्हाला की या संस्थेच्या माध्यमातून व्यवसाय म्हणजे काय, कोणतं प्रशिक्षण दिलं जातं, काय काय दिलं जातं? आम्ही महिलांना एकच काम करतो की त्यांच्या हाताला काम देण्याच्या दृष्टिकोनातून महिला सक्षमीकरणासाठी म्हणा किंवा त्यांच्या महिलांची कामं काय आहेत तर कपडे, ब्लाऊज तयार करणे, प्रकर तयार करणे, रेग्झिनपासून बॅग तयार करणे, ह्या दृष्टिकोनातून आम्ही महिला प्रयत्न करतो, देतो त्यांना. आणि युवकांसाठी काय? युवकांना टू व्हीलर मेकॅनिकल आहे, डिझेल मेकॅनिकल आहे, युवकांना वेल्डिंग फॅब्रिकेशन आहे, आम्ही देतो त्यांना युवकांना. ते बी आमच्याकडून रोजगार उपलब्ध करणारे त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ते कोर्सेस आमच्याकडे उपलब्ध आहे. आता महिलाचं रेग्झिन बॅग